तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. खूप जास्त आनंद खरं तर ईश्वरीला झालेला असतो. तिच्या मनात अगदी प्रेमाचे वारे वाहतात, तसेच अगदी वारे वाहत असतात. कारण आहे ना, ती आता स्वतःहून अर्णवला कपडे घालून द्यायला मदत करत असते. आणि त्याच वेळेला आता ती अर्णवमध्ये इतकी गुंग झालेली असते ना, की तिला बाकीचं जग काहीच दिसत नसतं. तिला सगळंच व्यर्थ वाटत असतं या अर्णवसमोर. आता अर्णवला ती जेव्हा शर्ट घालून देते ना, तेव्हा शर्टची बटणं ही सुद्धा ती अगदी प्रेमाने लावून देते. वेळेला आता अर्णवची सुद्धा नजर ईश्वरीवरनं हटत नसते. कारण अर्णवला सुद्धा हेच तर हवं असतं की कधी एकदा ईश्वरी एकदम बायकोच्या हक्काने आपलं सगळं काही करून देते. आणि आज तसंच झालेलं असतं. चक्क ईश्वरी कोणताही विचार न करता प्रेमात पडल्यामुळे एकदमच वेडी झालेली असते. आणि ती मात्र आता अर्णवच्या शर्टाची बटणं देखील अगदी बायकोच्या हक्कानं लावून देत असते. त्याच वेळेला आता अर्णवचं पूर्ण शर्ट घालून होतं. अर्णव भानावर येतो. मात्र आता ईश्वरी ही एकटीच स्वतःमध्येच हसत असते. कारण आता तिच्या गाली असा एकदम गुलाबी रंग चढलेला असतो. त्यानंतर आता ती रूम बाहेर पडते आणि ती आता ठरवते की चला आता अर्णव सर कामासाठी बसतीलच, त्यांच्यासाठी छान कॉफी नाश्ता या सगळ्याचं काय ते बघते. अर्णव सरांवर माझं खरंच ना इतकं प्रेम जडलं आहे, पण मी खरंच खूप घाई करते का? म्हणजे माझ्या मनात तर अर्णव सरांबद्दल प्रेम आहे, पण ह्यांच्या मनात तसं काही नसेलच तर, असा विचार देखील ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. दुसरीकडे राकेश रूममध्ये नसतो, पण राकेशचा फोन आता वाजत असतो. राकेशचा फोन वाजल्यामुळे अंजली विचार करते की दादा असं कोणीतरी येतंय ना डिस्प्लेवर, मग नक्कीच कोणीतरी ओळखीचं असेल, मिस रिसीव करू का असा विचार करून तिने आता कॉल रिसीव केलेला असतो. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की हॅलो कोण आहे? मी दादा बोलतोय. राकेश कुठे आहे? राकेश राकेश म्हटल्यानंतर अंजली म्हणत असते की कोण राकेश? कारण आता अंजलीला राजेश नाव माहिती असतं आणि ॲडव्होकेट राजेश अशी ओळख ती सांगते. तोपर्यंत समोरच्या माणसानं फोन ठेवून दिलेला असतो. म्हणूनच आता अंजलीला टेन्शन येतं. दुसरीकडे मात्र ईश्वरीने आज सगळ्यांच्याच आवडीचा वेगवेगळा नाश्ता केलेला असतो. आणि म्हणूनच ती मामीलाही सांगत असते की मामी तुमच्यासाठी स्पेशल कचोऱ्या केल्या आहेत. पण मामीचं मात्र नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी मी काही तेलकट खात नसते असं बोलूनच मामी आता तिला टोमणा मारत असते. दुसरीकडे मात्र ईश्वरी शांत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र आकाश म्हणत असतो की मला वहिनी कचोरी हवी आहे. हां, आता ईश्वरी सगळ्यांनाच आपलेपणाने नाश्ता वगैरे देत असते. आणि तेवढ्यातच ना आता बाहेर राकेशही आलेला असतो. आणि तो बरोबर मागे येऊन ईश्वरीच्या उभ्या राहतो आणि तो बोलतो की मलाही भूक लागलेली आहे, मला पण जरा नाश्ता दे. असं म्हटल्याबरोबर ईश्वरी त्याच्याकडे रागातच पाहते आणि म्हणत असते की हो देते ना जिजू, बसा नाश्त्याला. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवकडे न बघता राकेशकडे बघत असते आणि आता ती राकेशला नाश्ता देणार असते. पण त्याच वेळेला आता राकेशची नजर ही बरोबर अर्णवला माहिती असते. म्हणूनच आता राकेशपासून ईश्वरीला लांब करण्यासाठीच इकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला सांगतो की मला जरा ज्यूस दे ना. मग आता अर्णव ईश्वरीला ज्यूस द्यायला सांगतो. ईश्वरी मात्र आता ज्यूस देत असताना तिचं लक्ष नसतं. ती मात्र आता अर्णवकडे एकटक बघत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं इंदौर, अगं ते ओव्हरफ्लो होतोय. त्यावर ईश्वरी ही प्रेमात वेडी झालेली ती म्हणत असते की हो ना ओव्हरफ्लो होतोय, कळतंय मला. ईश्वरीला आता प्रेमाबद्दल बोलायचं असतं तर अर्णवला आता त्या ज्यूसबद्दल बोलायचं असतं. अर्णवने तर आता ज्यूसबद्दल ईश्वरीला म्हटलेलंच असतं. तर ईश्वरी आता अर्णवमध्ये बघतच राहते. तर आता इकडे असणाऱ्या या मामा आणि अंजलीला चांगलंच कळलेलं असतं की काय ओव्हरफ्लो होत आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता अंजली विषय काढू लागते आणि अंजली राकेशला म्हणत असते की तुमच्या फोनवर ना कोणत्या तरी दादाचा कॉल आला होता आणि ते बोलत होते की राकेश आहे का? अहो राकेश कोण आहे हो, असं देखील आता मुद्दामूनच इकडे मात्र अंजली विचारते. राकेशला विचारल्यावर हा प्रश्न अर्णव आणि मामा राकेशकडे पाहत राहतात. त्यांनाही पाहायचं असतं की आता काय उत्तर देतोय ते. पण मागच्या वेळेला जशी अंजलीला त्याने शेंडी लावलेली होती ना, शेंडी आताही तो लावत असतो. म्हणजेच काय, तो आता सांगत असतो की
मी काय आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये तुला मागेही म्हटलं होतं की ती मी फेक ID बनवली होती आणि तेव्हापासनं ना ते दादा ना मला त्या केसमध्ये तशाच नावाने ओळखतात आणि तुलाही माहिती आहे ना माझं ह्या केसचं प्रकरण केवढं लांबत असतं ते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं मुद्दामूनच जेव्हा राकेश बोलतो ना तेव्हा मात्र आकाशही म्हणत असतो की खरंच ना जिजूंना ना केससाठी किती नावं आणि काय काय करावं लागतं. खरंच जिजू तुम्ही तर ना एकदमच भारी आहात असं बोलूनच आता मात्र त्याचं कौतुक आकाश करत असतो. पण इकडे असणाऱ्या मामा आणि त्याचसोबत अर्णवना माहिती असतं ना की हा राकेशची आयडेंटिटी वापरून काय काय छोल करून बसलेला आहे ते. आणि त्याच वेळेला अर्णवलाही हे सगळं बघून हसू येत असतं. तर ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर या अजून तुम्हाला काही देऊ का. अंजली म्हणत असते पण अहो तो दादा कोण आहे. मग आता राकेश म्हणत असतो की अगं एका केसमध्ये ना माझा एक क्लायंट आहे आणि तो त्याचा भाऊ आहे. त्याचा नंबर मी दादा म्हणून सेव्ह केला आहे. बाकी असं काही नाही वेगळं. पण इकडे मामांना आता कळून चुकलेलं असतं की मागच्या वेळेला अंजलीकडनं 5 लाख रुपये या माणसानं घेतले होते. पण याबद्दल मी अर्णवला सांगितलं नाही आहे. अर्णवला मी या सगळ्या गोष्टी सांगायला विसरलोय. मला आता या गोष्टी अर्णवला सांगायलाच हव्यात. खूप उशीर झाला आहे. नाहीतर हा पुन्हा एकदा अंजलीला लुटायचा प्रयत्न करेल. नक्कीच हाच काहीतरी मामला असणार आहे. मागच्या वेळेला सुद्धा अंजलीकडनं 5 लाख रुपये घेऊन याच माणसाला दिले असतील असा विचारही आता इकडे मात्र डोक्यामध्ये मामाच्या येत असतो. दुसरीकडे किचनमध्ये आता ईश्वरी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते. स्वयंपाक करणाऱ्या ताई येऊन सुद्धा ईश्वरीला म्हणत असतात की राहू दे मी करते हे सगळं. परंतु ईश्वरी त्यांना नकार देते. ईश्वरी म्हणत असते की नको ना मी करेन ना कारण आज सगळ्या कुटुंबासाठी जेवण मीच बनवणार आहे असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता स्वयंपाकाची सगळी जबाबदारी तिनं स्वतःवर घेतलेली असते. कारण आज अर्णवच्या आवडीचं सगळंच बनवायचं असं आता तिनं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता तिचं लक्षण असतं कारण तिला ना आता एकदमच प्रेमाचे वारे कसे वाहतात अगदी तसेच वारे तिच्या मनामध्ये वाहत असतात. जिकडे तिकडे तिला अर्णवच दिसत असतो. अर्णव आता किचनमध्ये आलेला असतो आणि अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मी ना मीटिंगसाठी बसणार आहे पण मला ब्लॅक कॉफी हवी आहे तेवढी मिस इंदौर देतेस का. इकडे आता अर्णव इतकं सगळं बोलत असतो ना पण या ईश्वरीचं लक्ष कुठे असतं. ईश्वरी मात्र आता रमून गेलेली असते तिच्याच त्या प्रेमाच्या दुनियेमध्ये. अर्णव मात्र आता तिला हाक मारत असतो. त्याच वेळेला ती टमॅटो कापत असते. टमॅटो कापत असतानाही तिचं लक्ष नसतं. ती आपल्या तंद्रीतच तो टमॅटो कापत असते. पण त्याच वेळेला ना आता तिचं पोट कापलं जातं. त्यावेळेला ती भानावर येते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की काय झालंय मिस इंदौर तुझं लक्ष कुठे. तुला एवढं लागले तुझ्या हातातनं रक्त यायला लागले. आणि असं बोलूनच तो मात्र आता तिला म्हणत असतो की नको का हे सगळं असं करत जाऊ. आणि असं बोलूनच तो तिच्यावर चिडलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्णव हा मात्र ईश्वरीचं बोट आपल्या तोंडात घेतो आणि त्याच वेळेला आता तो ते रक्त थांबवायचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी मात्र आता पुन्हा एकदा या दुनियेमध्ये हरवून जाते. ईश्वरी आता एकटक पुन्हा एकदा अर्णवकडे पाहत असते. कारण आहे ना तिला आता खूप जास्त भारी वाटत असतं. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुझं कामाकडे लक्ष नाही आहे. तुझं काय चाललंय. हो ना माझं लक्ष तर फक्त तुमच्याकडेच आहे असं ईश्वरी ओघाओघात बोलून जाते. त्यावर अर्णव म्हणतो की काय बोललीस. तुझी ना तब्येत ठीक नाही आहे मिस इंदौर मला असं वाटतं ना तू रूममध्ये जाऊन आराम कर. त्याच वेळेला अर्णवला ईश्वरी म्हणत असते की नाही सर मी ठीक आहे. तुम्हाला काही हवं होतं तर अर्णव ईश्वरीला सांगत असतो की तुझं जे काही चाललं आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुझी तब्येत ठीक नाही आहे. मला कॉफी हवी होती आणि हेच मागायला मी आलो होतो. पण तुझं मात्र बापरे. असं बोलूनच तो थोडा लांब जातो कारण त्याला अर्जंटमध्ये कॉल आलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरीला कळत असतं की ती प्रेमात किती अखंड बुडालेली आहे ते. आणि त्यामुळेच ना तिला कसलंही भान राहिलेलं नसतं. पण ती आता एका पॉईंटला हाही विचार करते की मी अर्णव सरांसाठी इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार करते. पण अर्णव सरांच्याही मनात माझ्याविषयी असंच प्रेम असेल का. जसा मी विचार करते अगदी तसंच
असंही आता ईश्वरीच्या मनामध्ये सुरू असतं. तेवढ्यातच अर्णव पुन्हा तिथं आलेला असतो आणि अर्णव जेव्हा पुन्हा तिथे येतो तेव्हा ईश्वरीला म्हणत असतो की मला ना कॉफी हवी होती. त्यावर ईश्वरी म्हणत असते की हो देते ना मी कॉफी. पण अर्णव आता ईश्वरीला स्ट्रिक्टली आराम करायला सांगत असतो. पण आता ईश्वरी अर्णवसाठी कॉफी बनवायला पातेलं गॅसवर ठेवते. त्याचबरोबर पाणीही टाकते. पण गॅस काही पेटवत नसते. कारण आहे ना तिला मात्र आता कळतच नसतं की तिचं काय चाललं आहे नेमकं. त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की मी जाऊन बसतो कारण माझी बरीचशी कामं पेंडिंग आहेत. त्यावर ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवने तिच्या बाजूलाच उभं राहायला हवं, थोडा वेळ त्याच्यासोबत घालवावा असंच तिला वाटत असतं. आणि यासाठी ना ती मात्र अर्णवला सांगत असते की अर्णव सर कुठे चालला आहात, जरा थांबा ना, कॉफी काय 2च मिनटात होईल बघा. आणि असं बोलून ती आता अर्णवला थांबवत असते. अर्णव म्हणत असतो की कॉफी 2 मिनटात नाही 2 तास लागले ना तरी होणार नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही असं का म्हणताय. तर इकडे अर्णवला माहिती असतं की हिने गॅस काही पेटवलेला नाही आहे, तर ही कसं काही हा कॉफी 2 मिनटात करणार आहे. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की 2 तास तरी कॉफी होणार नाही. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मी देते ना कॉफी. अगं मिस इंदौर कॉफी द्यायला गॅस तर ऑन असायला हवा ना, तू गॅसही ऑन केला नाही आहेस, मग तू कॉफी मला कशी देणार आहेस हा विचार कर ना. असं म्हटल्याबरोबर आता मात्र ईश्वरी गॅसकडे पाहते आणि त्यानंतर मात्र ती आता डोक्याला हात लावून घेते. तिला कळतं की ती एका वेगळ्या तंद्रीमध्ये आहे आणि त्यामुळेच ती आता गॅस ऑन करायला विसरली. त्याच वेळेला आता अर्णव मात्र म्हणत असतो की जाऊ दे मीच माझी कॉफी करून घेतो, नाहीतर मी ताईंना सांगतो तू रूममध्ये जा आणि आराम कर, कारण तुला स्ट्रिक्ट आरामाची गरज आहे. तू अगदीच वेड्यासारखं करतेस. म्हणजे सकाळीही बघितलं मी तो ज्यूसचा ग्लास आणि त्यामुळेच मला असं वाटतंय आता ताईंना हाक मारून अर्णव त्यांनाच कॉफी बनवायला सांगतो. मग काय ईश्वरीही आता शांतच बसते, कारण ईश्वरीलाही कळत असतं की तिच्याकडनं बऱ्याच चुका ज्या आहेत त्या मात्र होत आहेत. त्यामुळे ईश्वरी आता अगदी प्रेमातच हसत असते आणि त्यामुळे आता ती म्हणते की खरंच ना या ईश्वरीला वेड लागले वेड, आणि हे वेड ना अर्णव सर तुम्हीच लावलेलं आहे असं देखील आता ती एकटीच बडबड करत बोलत असते. दुसरीकडे मात्र आता अर्णवला मामाला सांगायचं असतं घडलेली हकीकत. म्हणजे ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी वाढदिवसानिमित्त ॲनिव्हर्सरीला म्हणून आईकडे गेले होते तेव्हा मात्र नेमका काय प्रसंग घडला होता तो सगळा प्रसंग आता मामाला सांगायचा असतो. आणि तेवढ्या वेळातच त्याने पैसे लुटले आणि ह्या गोष्टी जेव्हा आता मामाकडून अर्णवला कळतात मात्र खूप मोठा धक्का अर्णवला बसतो. अर्णव म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी तू मला आधी का नाही सांगितल्यास, असं का केलंस यार, आधी तरी सांगायचं ना. अरे या सगळ्या गडबडीमध्ये मी विसरलो, पण माझंच चुकलं. मी आता तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, बघितलंस ना या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. मग मात्र आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा पुन्हा त्याला ते पैसे काढायला द्यायला नकोत, कारण जर त्या सगळ्या पैशांची वाट लावायला घेतली ना तर प्रॉब्लेम होऊन बसेल. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण काहीतरी लवकर ॲक्शन घ्यायला हवी, नाहीतर तो अंजलीकडनं अजून पैसे घेणार आणि या सगळ्याची वाट लावणार असं देखील आता म्हटलं जातं. अरे हां, हे तर बरोबरच आहे. मलाही असंच वाटतं की हे असंच होऊ शकतं, पण काही झालं ना तरी या गोष्टी आपल्याला बघायला हव्यात असं आता अर्णवचं सुद्धा ठरलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता दादाला कॉल केलेला असतो राकेशने आणि दादाला राकेश म्हणत असतो की काय रे तू काय करतो आहेस, तुला तरी कळतंय का. अहो काय केलं आहे मी मला माहिती आहे, मला पैसे द्यायचे आहेत, पण काय करू माझ्याकडेही सध्या पैसे नाही आहेत आणि त्यामुळेच तर मी थांबलो आहे. अहो राकेशजी तुम्ही मला 5 लाख दिले तेव्हा 2 दिवसात पुढची अमाऊंट देतो म्हणाला होतात. मग आता काय झालं त्या पैशांचं, लवकरात लवकर माझेही पैसे देऊन टाका की. हो हो देतो पैसे तुमचे, पण तुम्हाला काय गरज होती हो माझ्या बायकोच्या समोर माझं राकेश असं नाव घ्यायची. ते बघा की तुमचं नावच फक्त घेतलं आहे,
तुमच्या कुंडली सगळी सांगितली नाही आहे. तुमची जर कुंडली तुमच्या बायकोला सांगितली ना तर तुमच्या नाकी नऊ येतील, असं देखील आता तो दादा जो आहे तो मात्र राकेशला बोलतो आणि त्यानंतर मात्र फोन ठेवून देतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता राकेश विचार करतो की माझ्या बायकोकडनं अजून तरी मला 5 लाख रुपये तरी घ्यावे लागतील, म्हणजे कसं हे सगळे पैसे देऊन टाकले म्हणजे तो माणूस एकदाचा शांतही बसेल आणि मलाही सुखानं जगता येईल, असाच विचार ना इथे असणारा हा राकेश करत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्णवने एकदम डोकं चालवून सगळे जे काही पेपर्स असतात म्हणजेच जे अंजलीचं अकाउंट असतं त्याचं हँडलिंग स्वतःकडेही घेतलेलं असतं. म्हणजेच काय तर आता अंजलीला जे काही अकाउंट्स हँडलिंग करायला दिलेलं असतं त्याच्यामध्ये तो जॉईंट अकाउंट क्रिएट करतो, ज्यामध्ये स्वतःही तो जॉईंट असतो. जर जेव्हा अंजलीला पैसे काढायला बँकेत जाता येणार नसेल तर स्वतः अर्णवही ते पैसे काढू शकतो आणि अर्णवच्या सहीशिवाय काही होऊ शकत नाही, अशी देखील पूर्ण तयारी आता इकडे अर्णवनं करून ठेवलेली असते. अर्णव हे सगळे पेपर्स तयार करतो. राकेश आता बाहेर आलेला असतो आणि राकेश मात्र आता विचार करतो की हा चिंटुकल्या पुन्हा काहीतरी माझ्या बायकोच्या नावावर करतोय की काय. बरं झालं, एखादी प्रॉपर्टी जर माझ्या बायकोच्या नावावर केली तर ती पटकन विकून काहीतरी पैसे जमा करता येतील आणि तेच पैसे त्या तोंडावर फेकून मारता येतील त्या माणसाच्या, असाच आता त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. आणि जेव्हा मात्र हा विचार आता सुरू असतो ना तेव्हा मात्र आता अर्णवही इथे त्या अंजलीच्या पेपरवर सह्या घेत असतो. इकडे राकेशला भलतंच वाटत असतं, पण मात्र राकेशची पूर्णता गोची करून ठेवलेली असते. चारही बाजूंनी त्याची वाट लावायचं अर्णव आणि मामानं ठरवलेलं असतं, म्हणून अंजलीच्या अकाउंटचं हँडलिंगसुद्धा अर्णवने स्वतःकडे घेतलेलं असतं. राकेशचा आता खूप मोठा पोपट केला जातो. त्याच वेळेला आता बँकेतला आलेला माणूस मात्र आता म्हणत असतो की आता अर्णव सर, तुम्ही हे सगळं काही तुमच्या हातात घेतलं आहे म्हटल्यावर जरी मॅडम तुमच्यासोबत नसतील ना तरीसुद्धा मॅडमचे अकाउंट्स तुम्ही हँडल करू शकता आणि सोबतच तुमच्या सहीशिवाय त्या पैसेही काढू शकत नाहीत, असं म्हटल्यानंतर राकेशची बोलती मात्र बंद होते. तो तर पाहतच राहतो. दुसरीकडे मात्र आता मामी विचार करत असते की हे सगळं का केलं असेल अर्णवने, यामागे काय उद्दिष्ट आहे. त्याच वेळेला जिजू, खरं तर हा सॉरी हां, तुम्हाला सांगायला घाई गडबडीत विसरलोच, आता सांगतोय. ते काय आहे ना, खरं तर ना या सगळ्या परिस्थितीत अंजलीताईंना बाहेर पाठवलं बरोबर वाटत नाही ना, आणि जर इमर्जन्सीला काही पैसे हवे झाले तर म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी विचार करून केल्या. मग माझ्या लक्षात आलं की जर हे सगळं जर मी बरोबर असं हँडल केलं तर मलाही टेन्शन नाही ना, आणि म्हणूनच मी ह्या पेपरवर ताईच्या सह्या घेतलेल्या आहेत, असं देखील आता तो म्हणत असतो. राकेशला मात्र काहीच बोलता येत नसतं. राकेशची पूर्णतः वाटच लागलेली असते. राकेश आता शांतच बसतो, त्याच्याकडे ऑप्शनच नसतो ना. पण मात्र अंजलीला असं वाटत असतं की आपल्या भावाला आपण प्रेमाने काय दिलं तर त्यात काय हरकत आहे, आणि असाच विचार करून ना त्याने आता या सगळ्या गोष्टी स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या असतात. आणि राकेश मात्र आता या सगळ्यामध्ये असंच दाखवत असतो की त्याला काहीच फरक पडत नाहीये, पण मनात ना मात्र अगदीच तो पूर्णपणे तुटून पडलेला असतो. त्याला आता कळत असतं की सगळीकडनंच मी हरवून गेलेलो आहे आणि त्यामुळेच आता त्याला खूप जास्त टेन्शन येतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश आता विचार करत असतो की काय करू, कसं सगळ्याचा बंदोबस्त करू. आता त्या राकेशची पूर्ण वाट लागलेली असते. कुठूनही पैसा आता मिळणार नसतो, सगळा पैसा बंद पडलेला असतो. मग आता हा सगळा पैसा बंद पडला आहे तर मग आता कसं अरेंज करायचं. तर दुसरीकडे मात्र आता सगळीजणं जेव्हा आतमध्ये निघून जातात ना तेव्हा मात्र आता तिकडे अर्णव आलेला असतो आणि अर्णव आणि राकेश हे बोलत असतात. आणि जेव्हा अर्णव आणि राकेश बोलतात ना तेव्हा मात्र आता अर्णवला राकेश म्हणत असतो की तू जे काही केलं आहेस ना ते बरोबर नाही केलंस. मग आता काही झालं तरी तुला काय वाटलं मी अंजलीचे पैसे तुला घेऊ देईन का, तर हा तुझा गैरसमज आहे. आता मात्र जेव्हा अर्णवही निघून जातो ना
तेव्हा मात्र राकेश एकटाच बडबडत असतो. राकेश म्हणतो की खरंच ना, माझी बायको खरंच मूर्ख आहे. मला इथून पैसा मिळणार होता तर ते सुद्धा अकाउंट हँडलिंग त्याच्याकडे देऊन बसली. दुसरीकडे ईश्वरी आता रूममध्ये येऊन विचार करत असते. मला जसं अर्णव सरांबद्दल प्रेमाचं फिलिंग वाटतं तसं अर्णव सरांनासुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्स येत असतील का, की मी उगाचच एकटीच या सगळ्याचा विचार करते असं मनामध्ये कुठेतरी तिच्या वाटत असतं आणि त्यामुळेच ना आता ती या सगळ्याचा विचार करत असते. पण दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते की मला माझं प्रेम कधी जाणवलं, जेव्हा चाळीमध्ये हे त्या बायकांबरोबर होते आणि त्या बायकाही ह्यांना कशा बोलत होत्या आणि त्या कशा जवळ येत होत्या, तेव्हा मला माझं प्रेम जाणवलं. त्याचसोबत ऑफिसमध्ये सुद्धा ती लावण्या जेव्हा ह्यांच्या बाजूला येऊन चिटकत होती तेव्हासुद्धा मला हे प्रेम जाणवलं, माझं ह्यांच्यावर प्रेम आहे ते. मग आता मला जसं प्रेम जाणवलं तसं ह्यांनाही प्रेम जाणवायला हवं ना, त्यासाठी असंच काहीतरी करावं लागेल का. म्हणजे मी जेव्हा जलस झाली तेव्हा मला कळलं की माझं अर्णव सरांवर प्रेम आहे, मग आता अर्णव सरांनासुद्धा जलस करायचं का, पण कसं, असा विचार आता ईश्वरी करत असते. दुसरीकडे आता जे सात्विक फॅशन कंपनीसोबत विंटर कलेक्शनचं सध्या लॉन्चिंग झालेलं असतं आणि त्यामध्ये काही इन्व्हेस्टरने पैसे गुंतवलेले असतात. ते इन्व्हेस्टर आता आलेले असतात आणि ते म्हणत असतात की विंटर कलेक्शन कोणीसुद्धा घेत नाही आहे आणि आम्ही तुमच्यासोबत ॲग्रीमेंट केलं होतं, त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं जी काही इन्व्हेस्टिंग अमाऊंट असेल ती तुमच्याकडनं आम्ही रिटर्न घेणार आहोत. आणि अगदी तसंच झालेलं असतं आणि ती लोक इन्व्हेस्टिंग केलेले पैसे मागायला आलेले असतात आणि हे सगळं काही लावण्याने केलेलं असतं. लावण्य आता सात्विक फॅशनला लॉक लावते. म्हणजेच काय तर आता ती म्हणत असते की मी जे ठरवलंय ते मी करून दाखवलंच. पण हे आता सगळं ईश्वरीने बघितलेलं असतं. आता ईश्वरी खूप जास्त चिडलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की काय मूर्ख बाई आहे, तिला हवं असेल तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते असं देखील ती रागातच बोलत असते. पण आता लावण्याने सात्विक फॅशनला लावलेलं लॉक ईश्वरी कशा पद्धतीने ओपन करेल आणि पुन्हा एकदा अर्णवला त्याचा मान मिळवून देईल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.